सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी धम्ममित्र शैलेंद्र शेंडे, चंद्रपूर। आज चंद्रपूर दीक्षाभूमीवरील 67वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांचं स्मरण, धम्मदीक्षेचं, धर्मांतराचं स्मरण करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहे। बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्मरण करत असताना मला बाबासाहेबांच्या धार्मिक संस्काराबद्दल सांगताना मला आनंद होतो। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या बालमनावर रामजी पित्यांनी खूप चांगले धार्मिक संस्कार दिले। म्हणतात की त्यांच्या कुटुंबामध्ये जोपर्यंत कबीरांचे डोहे म्हटल्या जात नाही तोपर्यंत बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारची जेवणाची संधी उपलब्ध होत नव्हती। म्हणजे धार्मिक संस्कारातूनच बाबासाहेब घडले असं मला वाटतं। पण त्याचबरोबर बाबासाहेबांच्या बालमनावर दीनदलितांना, गरिबांना किंवा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि जातीभेदाच्या अनेक अनुभव घेतलेला आहे। आणि त्या काळी बाबासाहेबांच्या बालपणामध्ये जे काही या भारतामध्ये विषमतावाद होता, जे काही लहान मोठ्यांचा भेद होता, गरीब आणि श्रीमंतीचा भेद होता, अशा प्रकारच्या भेदभावाच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी त्याचे चटके बसलेले आहेत। हे सगळं करत असताना, म्हणजे हे अनुभवत असताना बाबासाहेबांना वाटायचं की मानव एकसारखेच आहेत, पण अशा प्रकारचा विषमतावाद का असावा, अशा प्रकारे का आम्हाला छळ केला जातं, याचा विषय करत असतानाच केळुस्कर गुरुजींनी म्हणजे बाबा भीमराव आंबेडकरांना केळुस्कर गुरुजीने बुद्धचरित्र भेट म्हणून दिली। आणि तेव्हापासूनच बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धांची संगत लाभली, भगवान बुद्धांचा परिचय झाला। आणि तेव्हापासूनच बाबासाहेब बालपणापासूनच भगवान बुद्धांच्या जीवनाबद्दल आणि त्यांचं जीवनयापन आपल्या जीवनामध्ये कसं घ्यायचं याबद्दल ते वारंवार आचरणशील व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्न करीत राहिले। त्यांचं शिक्षण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये झालेलं आणि त्यांच्या शिक्षणासाठी अनेकांनी त्यांना मदत केलेली। सयाजीराव गायकवाड, बडोदा सरकार, छत्रपती शाहू महाराज आणि अशा अनेकांच्या मदतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्रयत्नातून अशा प्रकारची शिक्षणाची कास त्यांनी धरली आणि उच्च शिक्षण विभूषित झाले। बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जे काही हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या, त्या हाल अपेष्टा आपल्या समाज बांधवांना, दीनदलितांना, गोरगरिबांना होऊ नयेत। जे काही विषमतावादाची जे चटके समाजाला मिळत आहेत, त्यातून कसं मला समाजाला सुरक्षित करता येईल या दिशेने सदैव त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले। एवढंच नव्हे, मग कामगारांच्या हितासाठी, कामगारांच्या सुखासाठी, म्हणजे वेगवेगळ्या विखुरलेल्या कामगारांना एकत्र करण्यासाठी, समाजाच्या लोकांना शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी, त्यांना रोजगार मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन बाबासाहेबांनी सुरू केले। एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही म्हणजे विषमतावाद आहे हा संपवण्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की या येवला मुक्कामी 1935 साली बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या विषमतावादी समाजामध्ये जन्म घेणं किंवा हिंदू धर्मामध्ये जन्म घेणं हे माझ्या हाती नव्हतं, परंतु मी कुठल्या धर्मामध्ये राहावा आणि कुठल्या धर्माचं आचरण करून जगावं हे मात्र माझ्या हातामध्ये आहे। आणि तेव्हा त्यांनी येवले मुक्कामी ही घोषणा केली आणि तब्बल 20 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या जाती धर्माचा अभ्यास केला। एवढंच नव्हे तर त्यांच्या वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व होतं, संस्कृत भाषेवरही प्रभुत्व होतं आणि त्यांनी अनेक वेद वाचून काढलेले। आणि अशा प्रकारे
या वेदांमध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे मानवतेला किती कलंक असा हा वेद आणि कशा प्रकारे विषमता या वेदामध्ये आहे हे बाबासाहेबांनी हेरलेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी वेगवेगळ्या जाती धर्माचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांना वाटलं की मानवतावाद जर कुठल्या धर्मामध्ये असेल, मनुष्य मनुष्याबरोबर कसा जगला पाहिजेत, माणसाने माणसाबरोबर कसे उचित व्यवहार केले पाहिजे, माणुसकीचा धर्म म्हणून भगवान बुद्धांचा धर्म बाबासाहेबांनी निवडला. खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांचं जीवन हे संशोधनात्मक वृत्तीने म्हणजे दुःखाची मुक्ती कशाने होऊ शकतं, दुःखमुक्तीचं जीवन आपण कसं जगू शकतो आणि सुखाची निर्मिती आपण कशा प्रकारे निर्माण करू शकतो, अशा प्रकारचा धर्माचा जे काही म्हणजे बाबासाहेबांनी अध्ययन केलं तेव्हा त्यांनी निश्चित केलं की या भूतलावर जर कुठला धर्म आचरण करण्यासारखा असेल तर तो बौद्ध धर्म आहे. आणि या बौद्ध धर्माचं आचरण केल्यानेच मनुष्य सुखी जीवनाचा अनुभव घेऊ शकतो, अशा प्रकारे बाबासाहेबांनी निश्चित केलं. आणि मग त्यांनी ठरवलं की होय, आता जर मला धर्माचा आचरण करायचं असेल आणि धर्म परिवर्तन करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल तर मला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे. खऱ्या अर्थाने बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याचं निश्चित केलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन खऱ्या अर्थाने धम्मजीवनच ते जगत होते. आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान निर्माण केलं, भारताचं अतिशय सुंदर जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगलं संविधान जर कोणतं असेल तर ते भारत देशाचं आहे. आणि या देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी त्या संविधानामध्येच खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांचं जीवन, भगवान बुद्धांचे विचार संविधानामध्ये निर्माण केलेले आहेत. माणसाने माणसासाठी जगलं पाहिजे, माणसाने माणसाबरोबर माणुसकीचं जीवन जगलं पाहिजे आणि सर्व मनुष्याला समान संधी पुढे आली पाहिजे, अशा प्रकारचं सुंदर संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खूप मोठी उपलब्धी भगवान बुद्धांचं जीवन या भारतभूमीला दिलेलं आहे. आज सगळ्या लोकांना समान संधी उपलब्ध झालेल्या आहे. आणि अशाच प्रकारे बाबासाहेबांच्या या बुद्ध जीवनाचा प्रवास करत असताना बाबासाहेबांनी ठरवलं की आता बौद्ध धर्माची दीक्षा मला घ्यायची आहे. आणि तेव्हा त्यांनी महार वतनाच्या मुंबईला सभा घेतल्या आणि सर्व महार कम्युनिटीच्या लोकांना एकत्र आणलं आणि त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलं की मी जर धर्मांतर करेल तर किती लोक माझ्या पाठीशी असणार आहेत, माझ्यासोबत असणार आहेत. आणि महार वतनाच्या मुंबईला सभा घेतल्या आणि त्या सभा 3 दिवस चालल्या. आणि या सभेमधून ॲनालिसिस केलं की आता किती लोक माझ्या पाठीशी असणार आहेत, माझ्यासोबत असणार आहेत. आणि मग त्यांनी या भारतभूमीवर 4 वेगवेगळ्या स्थानांवर बौद्ध धर्माची दीक्षा समारंभ झाले पाहिजे, अशा प्रकारची त्यांची कल्पना होती. आणि त्यांनी भारतातील मध्यभागी म्हणजे जिथे नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. आणि या धर्मांतराची घोषणा करत असताना पूर्वतयारी म्हणून महार वतनाच्या सभा घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये सभा घेतल्या. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि कार्यकर्त्यांना कामाला लावलं. आणि मला सांगताना आनंद होतो की वामनराव गोडबोले ज्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या दीक्षेच्या समारंभाची जबाबदारी घेतली आणि ती चोखपणे पार पाडली. वामनराव गोडबोले यांच्या समवेत अनेक मान्यवरांनी तिथे मदत केलेली आहे धर्मांतराच्या दीक्षेच्या समारंभासाठी. नागपूर येथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर या दिवशी खऱ्या अर्थाने विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. आणि विजयादशमीच्या दिवशीच नागपूरच्या मध्यभागी त्यांनी धर्मांतराची दीक्षा समारंभ पार पाडला. खऱ्या अर्थाने बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही म्हणजे स्टेज होता त्या स्टेजवरून बाबासाहेबांनी भंते उ चंद्रमणी
यांच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली आणि त्या दीक्षेनंतर लाखो लोकांना, आपल्या अनुयायांना भंतेंच्या हस्ते दीक्षा दिलेली नसून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपल्या लाखो लोकांना 5 लाख लोक बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर सर्व उपस्थित लाखो जनसमुदायाला त्यांनी आव्हान केले की मी आता बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि मी माझ्या अनुयायांना जे दीक्षा घेऊ इच्छितात त्यांना मी दीक्षा देऊ इच्छितो. ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी उभं व्हावं. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी लाखो लोकांच्या, म्हणजे बाबासाहेबांनी आवाहन केल्यावर लाखो लोक त्या स्थळावर उभे झाले, त्या भूमीवर उभे झाले आणि बाबासाहेबांचा जय जयकार करून बाबासाहेबांकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील दिलं. त्यानंतर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. खऱ्या अर्थाने 22 प्रतिज्ञा ज्या दीक्षा देताना दिल्या, प्रतिज्ञा दिल्या, त्या जे काही आमच्या पूर्वाश्रमीचे देवी देवता होते त्यांचा त्याग करण्यासाठी त्यांनी दीक्षा दिली. एवढंच नव्हे तर आता आपण कशा प्रकारचं जीवनयापन केलं पाहिजे, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं पाहिजे, आपण पंचशिलेचं आचरण केलं पाहिजे, आपण आता आपला नवा जन्म झालेला आहे अशा प्रकारे बाबासाहेबांनी आवाहन केलं. आणि खऱ्या अर्थाने 5 लाख लोकांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराला प्रतिसाद दिला. आणि एवढंच नाही तर क्षणभरामध्ये लाखो लोकांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलं. जणू काही आता आम्हा सर्वांचाच नवा जन्म झाला आहे अशा प्रकारचा अनुभव आम्ही व्यक्त करीत होतो, आनंद घेत होतो. अशा प्रकारे अनेक अनुयायांना बाबासाहेबांच्या दीक्षेमध्ये सहभागी झालेल्यांकडून मी ऐकलेला आहे, अनुभव केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे दीक्षा दिली आणि 15 तारखेला श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मुलाखत दिलेली आहे की आता आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आम्ही बौद्ध झालेलो आहोत आणि बौद्ध अनुयायी म्हणून आम्ही धम्म आचरण केलं पाहिजे आणि धम्म आचरण करून एक आदर्श समाज निर्माण केला पाहिजे, जेणेकरून जे काही अदर कम्युनिटीचे लोक आहेत, अधिक इतर जाती धर्माचे लोक आहेत, ते पण आकर्षित झाले पाहिजे आणि त्यांनाही बौद्ध धर्माचं आचरण किती श्रेष्ठ आहे हे आम्ही आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. अशा प्रकारचं धम्म आचरण आम्ही केलं पाहिजे. या धर्मांतराच्या सोहळ्याच्या व्यवस्थापनामध्ये वामनराव गोडबोले लागलेले असताना चंद्रपूरचे जे जंगल ठेकेदार, त्या काळचे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा संयुक्त होता आणि तेव्हा या जंगलाचे मोठे ठेकेदार म्हणून ज्यांचं नाव लौकिक होतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, असे देवाजी बाबू खोब्रागडे यांचे सुपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, ज्यांच्या बाबासाहेबांनी जे इंग्लंडच्या उच्च शिक्षणासाठी भारत सरकारच्या स्कॉलरशिपने इंग्लंडमध्ये ज्यांना शिकवण्यासाठी पाठवलं होतं, त्यापैकी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, ज्यांची म्हणजे 15 लोकांची निवड झाली आणि त्यामधून देवाजी बाबू खोब्रागडे यांना बाबासाहेबांनी विनंती केली की देवाजी बाबू, आपण तर खूप श्रीमंत आहात आणि आपण आपल्या चिरंजीवाला जर स्वतःच्या मिळकतीतून जर आपण शिक्षणाला पाठवलं तर पुन्हा एक विद्यार्थी मी इंग्लंडला पाठवू शकेल. आणि त्यावेळेला देवाजी बाबू खोब्रागडे यांनी बॅरिस्टर साहेबांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला. तेव्हा त्यांच्या जागेवर पुन्हा एक व्यक्ती, असे 16 व्यक्ती इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकले. बाबासाहेबांची दूरदृष्टी बघा किती भव्य होती आणि त्या दूरदृष्टीचा परिणाम होता की आम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन माणूसपण आपल्याला निर्माण करून दिलं. देवाजी बाबू खोब्रागडे यांनी विनंती केली की म्हणजे बॅरिस्टर, तुम्ही बाबासाहेबांना विनंती करा की जर त्यांनी चंद्रपूरला दीक्षा देण्याचं ठरवलं तर संपूर्ण खर्च मी उचलेल आणि संपूर्ण जबाबदारी मी उचलेल, परंतु बाबासाहेबांनी होकार द्यावा. आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की बाबासाहेब,
माझे पिताश्री देवाजी बाबू खोब्रागडे यांची इच्छा आहे की तुम्ही चंद्रपूरला पण दीक्षा द्यावी आणि त्या दीक्षा समारंभाचा संपूर्ण खर्च माझे वडील देवाजी बाबू खोब्रागडे उचलण्यास तयार आहेत आणि पूर्ण व्यवस्थापन करण्याची त्यांची इच्छा आहे. देवाजी बाबू खोब्रागडेंच्या विनंतीला मान देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर साहेबांना होकार दिला आणि लगेचच त्यांनी चंद्रपूरला वडिलांना देवाजी बाबू खोब्रागडेंना कळवलं आणि लगेच जय्यत तयारीला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा संयुक्त होता आणि गोंदिया भंडाऱ्यापर्यंत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या वडिलांनी देवाजी बाबू खोब्रागडेंनी प्रचार प्रसार सुरू केला. एवढंच नव्हे तर या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणलं, त्यांच्या मीटिंग्स घेतल्या आणि सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण चंद्रपूर गडचिरोली भंडारा या परिसरामध्ये त्यांनी धम्म प्रचार प्रसाराची धुरा सांभाळली आणि जवळजवळ 1,80,000 लोकांची म्हणजे नोंदणी या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दीक्षा घेणाऱ्यांची आहे आणि त्या व्यतिरिक्तही अनेक लोकांनी इथे धर्मांतरित केलेलं आहे, धम्म दीक्षा घेतलेली आहे, आपल्या जीवनाला परिवर्तित केलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने चंद्रपूर शहरामध्ये जेव्हा बाबासाहेब आले तर जाम रस्ता एवढा चांगला नसल्यामुळे उमरेड मार्गाने बाबासाहेब चंद्रपूरला आले. अगदी त्यांची प्रकृती अस्वस्थ जरी असली आणि स्वास्थ्य चांगले नसले तरी त्यांनी मात्र देवाजी बाबू खोब्रागडेंच्या विनंतीला मान देऊन या चंद्रपूर भूमीला त्यांनी आपले पदस्पर्श केले आणि या चंद्रपूरच्या भूमीवर त्यांनी लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं, बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बंधू आणि भगिनींनो, या धम्मदीक्षा सोहळ्यासाठी चंद्रपूर शहरातील विविध वार्डातील धम्मबंधू आणि भगिनी कार्यकर्त्यांनी खूप हिरिरीने भाग घेतला. समता सैनिक दल निर्माण करण्यात आलं आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून बाबासाहेबांची भव्य मिरवणूक चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर काढण्यात आली आणि ते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर व्हॉलेंटियर म्हणून, स्वयंसेवक म्हणून त्यांनी कार्य केलं आणि बाबासाहेबांनी या पदस्पर्श झालेल्या भूमीवर जेव्हा त्यांनी पाऊल ठेवलं तर बाबासाहेबांचा जय जयकार असो, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा विजय असो, अशा प्रकारच्या नाऱ्यांनी ही चंद्रपूर नगरी दुमदुमली. या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो लोकांनी क्षणामध्ये आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलं. बाबासाहेबांच्या जय जयकारांनी ही नगरी दुमदुमली आणि त्यानंतर या चंद्रपूर नगरामध्ये ज्यांनी दीक्षा घेतली या बौद्ध अनुयायांनी आपापल्या घरी, आपापल्या वार्डामध्ये जाऊन त्यांनी जे काही आपले जुने संस्कार होते, जुने देवी देवता होत्या, या सगळ्यांना हद्दपार केलं. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेला प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपल्या ज्या जीवनशैली होत्या, ज्या जीवनामध्ये जे काही देवी देवता वास करत होत्या, सगळ्या देवी देवतांना कोणी नदीमध्ये, कोणी विहिरीमध्ये आणि अशा प्रकारे सर्व जुन्या संस्काराला त्यांनी त्यागलं. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचं पालन करण्यासाठी जणू काही प्रतिज्ञाबद्ध झाले आणि अशा प्रकारे बौद्ध अनुयायांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलं. बंधू आणि भगिनींनो, या चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ज्या बाबासाहेबांनी 16 ऑक्टोबर 56ला दीक्षा दिली, या बाबासाहेबांच्या जीवनामध्ये कदाचित अनेक धम्मदीक्षा सोहळे होणार होते, परंतु म्हणतात ना की काळ कोणालाही सोडत नाही, मृत्यू दरेकांना येतोच येतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूचे क्षण कदाचित बाबासाहेबांच्या लक्षात आले असावेत आणि म्हणून त्यांनी आता सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर धर्मांतर होय, धम्मदीक्षा सोहळा होय, धर्मदीक्षा घेणं किती गरजेचं आहे. बंधू आणि भगिनींनो, अनेक लोक म्हणतात की मी तर बौद्ध आहे, मी तर बौद्ध धम्माचं आचरण करतो. बाबासाहेब आंबेडकरही आपल्या जीवनामध्ये बौद्ध धम्माचं आचरण करत होते, परंतु त्यांना महत्त्वपूर्ण वाटलं की बौद्ध धम्माची दीक्षा घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन प्रतिज्ञाबद्ध होणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं धम्म आचरण करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली नागपूरला भंतेंकडून, परंतु लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जो काही म्हणजे पायंडा आहे की बौद्ध भिक्षूंनी बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी, या पायंड्याला ब्रेक करून बाबासाहेबांनी दरेकाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली पाहिजे
आणि फक्त बौद्ध भिक्षूंवरच निर्भर न राहता दरेकानी धम्म आचरण करणाऱ्यांनी इतरांना बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी ही प्रथा बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ते निर्माण केलेली आहे. आणि तेव्हापासून अनेक धम्म आचरण करणारे बौद्ध व्यक्ती इतरांना बौद्ध धम्माची दीक्षा देत आहेत. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि देवाजीबाबू खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नातून चंद्रपूर नगरीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हा या दीक्षाभूमीचं संरक्षण करण्यासाठी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी निर्माण केली. या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विद्यालय निर्माण केलं आणि या संस्थेच्या माध्यमातून या पवित्र दीक्षाभूमीचं संरक्षण केल्या जात आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षेनंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी या संस्थेची धुरा सांभाळली, कला वाणिज्य महाविद्यालय निर्माण केलं आणि त्यानंतर या कॉलेजमध्ये विज्ञान शाखा पण निर्माण केली आणि इथे पदवीधर शिक्षण इथे सुरू आहे. जवळजवळ डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये या संस्थेमध्ये 4000 विद्यार्थी आजतागायत शिक्षण घेत आहेत आणि शैक्षणिक पात्रता आपली उंचावित आहेत. बंधू आणि भगिनींनो, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे या संस्थेचे अध्यक्ष राहिलेत, संस्थापक अध्यक्ष राहिलेत. श्याम खोब्रागडे बॅरिस्टर साहेबांचे बंधू, त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलं. त्यानंतर गिरीशबाबू खोब्रागडे यांनी या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर गिरीश खोब्रागडे आणि खोब्रागडे कुटुंबियांचे निकटवर्ती अरुणजी घोटेकर साहेब यांच्याकडे ती धुरा देण्यात आली आणि आजतागायत अरुणजी घोटेकर साहेब यांनी या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचा विकास आणि पवित्र दीक्षाभूमीचा विकास साधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. बंधू आणि भगिनींनो, या अगोदर जवळजवळ 1995च्या अगोदर छोटेखानी या दीक्षाभूमीवर कार्यक्रम होत होते, परंतु 1995 नंतर या पवित्र दीक्षाभूमीवर 2 दिवसीय भव्य कार्यक्रम या भूमीवर होत आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमी चंद्रपूर या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमाचं आयोजन करीत आहे. आदरणीय अरुणजी घोटेकर साहेब, संपूर्ण त्यांची टीम, समाजातील कार्यकर्ते आणि या महाविद्यालयातील सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ सर्व शक्तिनिशी या लाखो लोक ज्या 15 आणि 16 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर येतात त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सुव्यवस्थेसाठी आणि या कार्यक्रमाचं चांगलं स्वरूप निर्माण करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून अरुण घोटेकर साहेब प्रयत्नशील आहेत. बंधू आणि भगिनींनो, दरवर्षी या दीक्षाभूमीवर या विहाराचं बांधकाम, या विहारामध्ये बुद्ध रूप निर्माण केलेलं आहे. या बुद्ध रूपाची जी काही डोनेशन आहे ते थायलंडच्या बंधू आणि भगिनींनी दिलेलं आहे. 16 फूट बुद्ध मूर्तीची स्थापना या दीक्षाभूमीच्या विहारामध्ये स्थापन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर या दीक्षाभूमीवर आपल्याला माहीत आहे की वज्रासनाला जे काही म्हणजे भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केलं त्या बोधी वृक्षाची शाखा श्रीलंकेला गेली आणि तिथे अनुराधापुरम येथे तिथे ती शाखा भव्य रूपाने निर्माण आहे आणि त्या शाखेची एक शाखा चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर त्या काळचे महामहिम मंगल मुनसुंगे जे भारतामध्ये श्रीलंकेचे दूत होते त्यांनी या पवित्र दीक्षाभूमीवर श्रीलंकेची बोधिवृक्षाची शाखा इथे आणून स्थापन केली आणि त्या बोधिवृक्षाचं खूप मोठं वृक्ष निर्माण झालेलं आहे, बोधिवृक्ष निर्माण झालेला आहे. बंधू आणि भगिनींनो, इथे या पवित्र दीक्षाभूमीवर अनेक मान्यवरांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई ज्यांनी जापानवरून भारत भूमीवर त्यांनी धम्मसेवा करण्यासाठी आलेत
नामुंब्यो हो रेंगे क्यो अशा प्रकारचा मंत्र त्यांनी या भारतभूमीवर नागपूर आणि चंद्रपूरला दिला आणि त्याच मंत्रांनी अनेकांना त्यांनी आपल्या जवळ करून घेतलं. असे भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई जे महाबोधी सोसायटी बुद्धगयेची त्या सोसायटीमध्ये त्यांनी आंदोलन करून आपले प्रतिनिधी तिथे विराजमान केलेले आहेत महाबोधी सोसायटीमध्ये. असे भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई ते 16 तारखेच्या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून राहतात. त्यांचा भिक्खू संघ राहतो. भंते ज्ञानज्योती इथे मार्गदर्शन करतात. अनेक भिक्षू संघ इथे येतात. त्याचबरोबर त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी सुवज्र, धम्मचारी लोकमित्र, धम्मचारी सुभूती आणि अनेक धम्मचारी गणांनी धम्मचारिणींनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक भारताच्या बाहेरील अनेक भिक्षू, अनेक मान्यवरांनी या भूमीवर मार्गदर्शन केलेलं आहे. या वर्षी सुद्धा 2 दिवसीय कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. येथे चंद्रपूरच्या या भूमीवर धम्मदीक्षेची स्मृती तेवत राहण्यासाठी माननीय अरुणजी घोटेकर साहेब खूप अथक परिश्रम करीत आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या अनेकांच्या मदतीने हा धम्मसोहळा येथे संपन्न होत आहे. या धम्मसोहळ्यासाठी आपण सर्वांनी असंख्य लोकांनी इथे यावं, सर्व जाती धर्माच्या लोकांनी इथे यावं. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थिकलश 16 तारखेला भव्य मिरवणुकीसह चंद्रपूरच्या मध्यभागी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा तिथे आहे. त्या पूर्णाकृती पुतळ्यापासून भव्य रॅली सुरेश ससाई भंते यांच्या नेतृत्वामध्ये, अरुणजी घोटेकर यांच्या नेतृत्वामध्ये निघतं. त्या रॅलीमध्ये चंद्रपूर शहरातील आणि चंद्रपूर शहराच्या अनेक गावांमधून भव्य रॅली निघते. अनेक मिरवणुकी येतात वार्डावार्डातून आणि त्यांची मिरवणूक भव्य रॅली समता सैनिक दलाच्या पथसंचलनासह बाबासाहेबांचं अस्थिकलश या पवित्र दीक्षाभूमीवर येतं. स्तूपामध्ये दर्शनासाठी ठेवल्या जातं. अनेक लाखो लोक तिथे येऊन बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन करतात आणि या भव्य कार्यक्रमाची जी काही आयोजन आहे, समिती आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमी चंद्रपूर आणि त्यांचे संस्थापक म्हणजे त्यांचे जे संस्था अध्यक्ष अरुणजी घोटेकर साहेब, त्यांच्या कमिटीचे सदस्य आणि अनेक मान्यवरांच्या मदतीने हा सोहळा संपन्न होतो. येथे चंद्रपूर दीक्षाभूमीवर अनेक स्टॉल लागलेले आहेत. तिथे अनेक स्टॉलमध्ये पवित्र दीक्षाभूमीवर बुद्ध चरित्र, बाबासाहेबांचे साहित्य, बुद्ध मूर्ती, बाबासाहेबांच्या प्रतिकृती मूर्त्या इथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. या सर्व आयोजनाचं खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं जातं. येथे 15 तारखेला सायंकाळी 4 वाजता पवित्र दीक्षाभूमीवर भव्य विश्वशांती रॅलीने बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ती रॅली येतं. त्या रॅलीमधून बलून सोडल्या जातात. त्या बलूननी विश्वशांती निर्माण व्हावी या दृष्टीने बलून गुब्बारे सोडल्या जातात आणि त्यानंतर या परिसरामध्ये पोलीस यंत्रणा खूप चांगल्या प्रकारची समाज बांधवांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी संरक्षण देत असतात. जिल्हा कलेक्टर साहेब चंद्रपूर यांनी तर मागच्या अनेक वर्षांपासून 16 ऑक्टोबर बाबासाहेबांच्या दीक्षा समारंभाच्या निमित्ताने सरकारी सुट्टी जाहीर केलेली आहे आणि यावर्षी पण सुट्टी डिक्लेअर केलेली आहे. 15 आणि 16 तारखेच्या कार्यक्रमाला चंद्रपूर नगरी दुमदुमत असते. अनेक लोक या समारंभामध्ये सहभागी होत असतात. भारतातीलच नव्हे तर विदेशातील लोकसुद्धा, वेगवेगळ्या राज्यातील लोक या भारत भूमीवर, या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर येत असतात. 15 आणि 16 तारखेच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या समारंभाच्या निमित्ताने मी आपण सर्व बौद्ध अनुयायांना खूप खूप मंगलकामना करतो आणि आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रदान करतो. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या त्या कुशल कर्माचं मी वारंवार स्मरण करतो आणि बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या निमित्ताने जो समारंभ होतो आहे त्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान करून मी आपली रजा घेतो. बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांना पुनश्च शुभेच्छा प्रदान करतो आणि मी आपली वाणी इथे विराम देतो. धन्यवाद.